ऐकता आलं काशीराज याला कारण याला एक कारण आहे. हा मी आपल्यापर्यंत आलोय ते केवळ देव कार्यासाठी. अरे वा मग मला सांगा माझ्या देव कार्यात तुम्ही मला सहकार्य करणार की नाही? पहा हा योग्य जर असेल तर जरूर मी सहकार्य करेन आणि अयोग्य असेल सहकार्य करणार नाही. काशीराज हा देव कार्य कधी अयोग्य असतं का? वा वा म्हणजे देव कार्य हे कधीच अयोग्य नसतं आणि जर ते अयोग्य असलं असतं तर कृष्ण तुमच्यापर्यंत कधीच आला नसता. वा वा काशीराज ऐका मी तुमच्यापर्यंत आलो एकाच गोष्टीसाठी. अशा ज्या पौंड्रकाला तुम्ही आश्रय दिला आहात तो पौंड्रक माझा. हे गोपाल कृष्णा या क्षणी मी त्याला वैदान दिलंय अर्थात या काशीच्या पुण्यमय क्षेत्रात मी त्याला ठेवलंय. मला एक सांगा कुणीतरी महाभागानं म्हटलंय की राजा या पदवीचं पात्र नसे जगाते कुणी मानावे राजा ईश्वरी इच्छा नव्हे चालावी. प्रत्येक राजकर्ता आपल्या ईश्वरी इच्छेनुसार आपलं राज्यत्व स्वीकारत असतो. तो केव्हाही अशी गोष्ट करणार नाही आणि आजच्या दिनी मी त्याला अभयवचन दिलंय आणि आजच्या दिनी देवा काशीराज तुमच्या मुखातील मुखोद्गार राजा या संज्ञेस पात्र नसे जगती कुणी मानावी राजा ईश्वरी इच्छामुळे चालावी. हे उद्गार विसरू नका. मग मला सांगा काय ते राजा जर का ईश्वराच्या इच्छेला चालत असेल तर मी तुमच्यासाठी कोण? या क्षणी तुम्ही कोण? या क्षणी देवा मी एक भक्त आहे आणि किती झालं तरी तू एक देव आहे. अर्थात भक्ताच्या इच्छा देवतेनं परिपूर्ण करायची हो ना. भक्ताची इच्छा देवतेनं पूर्ण करायलाच हवी. यापेक्षा देव या तत्वाला तो कलंक आहे. पण राजे मला सांगा जर का देवाच्या मध्ये इच्छा निर्माण झाली तर भक्ताला ती पूर्ण करावी की नाही? जरूर करून परिपूर्ण करावी. हो ना. मग ऐका आज माझ्या तरी इच्छा निर्माण झाली मला तो पौंड्रक माझ्या मला तुमच्याशी वितंडा घालायचा नाही. हा जो प्रौढ आहे याला मी अभयवचन दिलंय आणि हा तुला कशासाठी हवाय? एकाच गोष्टीसाठी. कशासाठी? पौंड्रकानं हुबेहूब माझ्यासारखा दिसतो म्हणून आज या जगतात घालाकल्लोळ माजिलाय. स्त्रियांच्या अब्रूवर घाला घालण्याचं कार्य करतो आहे. ज्या स्त्रियांचं संरक्षण करण्याची ब्रिदावणी मी माझ्या कंठी धारण केली त्या माझ्या ब्रिदावणीला या पौंड्रकाकरवी कुठेतरी कलंक करावा लागतो. कोण हे जे दुष्कृत्य या पौंड्रकाकरवी या पृथ्वीच्या पाठीवर बाजूला जात आहे ते दुष्कृत्य या क्षणी आपल्या मतानं हे योग्य असेल पण मी या क्षणी त्याला अभयवचन दिलंय आणि हे दुष्कृत्य जर का त्याने केलं असेल मला एक सांगा तुम्ही काही दुष्कृत्य केलं नाही? मी दुष्कृत्य केलं असं तुम्हाला वाटतंय? कारण तुमची बुद्धिमत्ताच तेवढी आहे. तुमची प्रगल्भ बुद्धिमत्ता असते. मी जे जे काही केलं त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण होतं हे तुम्हाला कळलं असतं. या क्षणी मी तुला सांगतोय काय म्हणून मी त्याला आश्रय दिलाय अर्थात माझ्या वचनाच्या वचन पूर्ततेसाठी हा तुला मिळणार नाही. राजे माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. समजा तुमच्या राज्यात तुमच्या राजघरातील नव्हे तर तुमच्या या प्रजेतील कुणीतरी घटकानं एका असहाय्य स्त्रीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्या पल्लवाला तुमचा हात घालण्याचा प्रयत्न केला असेल तर राजा म्हणून तुम्ही काय कराल? मला एक सांग त्याच्या पल्लवाला हात त्याने का घातला? यालाही कारण आहे. कसं कोणतं? कारण तिची इच्छा होती की सुविचारी आणि कृष्णासारखा दिसणारा पती तिला मिळावा. त्यावेळी तिने भक्ती केली आणि या भक्तीच्या ठिकाणी केवळ तो पौंड्रक म्हणून गेला. तो अगोदर का गेला नाही? या क्षणी आपल्याला या क्षणी हा धर्म घडला नसता. देवा
त्याच्या अगोदर तू जायला होतं म्हणून सर्वस्व यातना दाशराम आहे. दाशराम एक गोष्ट विसरत आहात तुम्ही. जोपर्यंत भक्ताला दर्शन घेण्याचा योग येत नाही तोपर्यंत भगवंतानं कधीच कुठल्या भक्ताला दर्शन दिलं नाही. अर्थात तो तिथं गेला त्याला जाऊन दर्शन दिलं मग मी कृष्ण आहे असं असत्य संभाषण का केलं. तू कृष्ण आहे असत्य त्या पौंड्रकानं मी कृष्ण आहे असं काय सांगितलं. मी पौंड्रक आहे हुबेहूब कृष्णासारखा दिसणारा आहे कृष्णासारखा सर्व गुण संपन्न आहे असं सांगितलं असतं तर कदाचित त्या स्त्रीनं त्याच्याशी विवाह केला. चुकलं आहे तुझं. माझं योग्य वेळी जर का तू निर्णय घेतला असतात तिथपर्यंत गेला असतात देवाचा भक्त आणि देवाच्या भक्तासाठी देवाने भक्तांची इच्छा परिपूर्ण करणं हे प्रत्येक देवतेचं कर्तव्य आहे. जर का आपल्या कधी घरात नसेल तर याला आमचाही नाविलाज आहे. राजे चुकता आहात. आतापर्यंत तुम्ही काय काय भक्ती केली. अहो काशीराज म्हणजे कोणी सामान्य नव्हे. त्या काशीराजाची ख्यातिकीर्ती विश्वाच्या पाठीवर अजरामर आहे. त्याच काशीराजानं काय काय शिवशंभू महादेवांची भक्ती केली. मला सांगा तुमची भक्ती पूर्ण होण्या अगोदर तुम्हाला देवाने दर्शन दिलं. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमची भक्ती पूर्ण होण्या अगोदर तुम्हाला देवाने दर्शन दिलं. प्रत्येकाला दर्शन घ्यावं देवं ही माझ्या देवतेवरती माझा विश्वास आहे. माझ्या देवतेवरती आपला संबंध जोडून तुमच्या देवतेनं कुणाला तेव्हा दर्शन द्यावं हा तुमच्या देवतेचा प्रश्न आहे. तद्वा माझ्या भक्तांना मी केव्हा दर्शन द्यावं हा माझा प्रश्न आहे. अरे उत्तम हे सिद्धांती कार्याने म्हणत आहे नसती सुप्तस्य सिंहशक्ती प्रविशक्ती मृगा. केवळ मनोरंजन असल्याने कार्य पूर्ण होत नाही. त्यासाठी प्रयत्न आणि कष्ट करावे लागतात आणि जर का हे कृत्य जर का तुझ्याकडे होत नसेल तर या क्षणी मी तुला सांगतोय ही तुझी इच्छा परिपूर्ण होणार नाही. या कृष्णाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. तर का सामर्थ्याच्या बोधानं तो पौंड्रक माझ्या स्वाधीन करत असाल माझ्या पौंड्रकाबद्दल तुम्हाला धोक्यापासून नसणार मूल्यापेक्षा कृती करावी हे त्या इच्छा आहे. हो ठीक आहे पूर्ण विचार करा. या कृष्णाशी गाठ आहे. सुरवर किन्नर नारद तुम्बर गाती निरंतर रे माधव गाती निरंतर रे माधव मुरली मनोहर माधव मुरली मनोहर. श्रीवत्सलार्चन हृदय विलासन गायनाद गाये माधव हृदयाद गाये माधव मुरली मनोहर माधव मुरली मनोहर. समत्वाच्या बोधना ऐकला असतात तर या विश्वाचा चित्रपट 4 दिवस पाहिला असतात
हा काशीराज भारतामध्ये पडलाय, पण याच्यानंतर शेवटपर्यंत मित्र सोडून गेलास का रे? अरे मित्र प्रेमासाठी दिलेल्या शब्दासाठी दिलेल्या वचनासाठी मित्र का सोडून गेलास? का सोडून गेलास? ज्यानं तुला या रणांगणी तुझा घात केला, तुला धारा सिद्धी पाडीला, येऊ दे तो तर काही झाला असेल. संभ्रमित झाला? अरे का होणार नाही? अहो मी कृष्ण आहे. काय? हो. अहो दादा, या तोतयाच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका. तुमच्या पाठीला पाठ मारून तुमच्या पाठीवर पाय देऊन जन्माला आलेला हा तुमचा दादा काय करताय का तुम्ही? दादा या बहुरुपयावर विश्वास ठेवू नका. हा काय म्हणाला? तुमच्या पाठीवर लात मारून. मी तुमच्यावर लात मारेल? नाही मुलीच नाही. मग जो तुमच्यावर लात मारेल तो तुमचा कृष्ण आहे का? मला सांगा, ही एक प्रचलित म्हण आहे, मोठ्या बंधू मागून जो जन्माला येतो तो मोठ्या बंधूच्या पाठीला पाय लावण्यात येतो की नाही? मला सांगा, आजपर्यंत गोकुळाच्या ठिकाणी, मथुरेच्या ठिकाणी, या द्वारकेच्या ठिकाणी तुमचे आमचे पराक्रम गोकुळवासियांनी, द्वारकावासियांनी, मथुरावासियांनी पाहिलेत की नाही? पाहिले. मग मला सांगा, जीवश्य कंठश्य जी दोड बंधूंची आपली जोडी, ज्या जोडीवर सारे 56 कोटी यादव प्रेम करतात, या दोघांच्या शब्दावर आजपर्यंत या कृष्णानं ज्या ज्या कृष्णलीला केल्या त्या सर्व तुम्हाला माहिती आहे की नाही? मग मला सांगा, या कृष्णलीला जर तुम्हाला माहित आहे तर मग माझ्यावर विश्वास ठेवायचा सोडून या बहुरुपयाच्या नादी तुम्ही लागता. अहो काय म्हणावं काय तुम्हाला? दादा थांबा. मला माहिती आहे काय म्हणावं काय? कृष्ण हा म्हणतोय कृष्ण. दादा सावध रहा, हीच ती वेळ. तुमच्या भोळ्या स्वभावाचा हा बनावट कृष्ण फायदा घेऊन पाहतोय. अहो मी तुमचा खरा बंधू आहे. माझ्या जवळ पहा, याच्या जवळ पहा. मी तुमचा बंधू, मी तुमचा बंधू आहे. मी तुमचा बंधू. काय झालंय काय तुम्हाला? आता तुम्हाला काय झालं? मी संभ्रमित झालोय. दादा हे कुणा लक्षात ठेवा, संभ्रमित होण्याची गरज नाही. वसुदेव देवकीचा कुसुमा धन्य करण्यासाठी ज्यानं जन्म घेतला तो हा परमात्मा पुरुषोत्तम भगवान गोपाल कृष्ण महाकाधीश बलराम दादांचा कनिष्ठ भ्राता. क्या तू स्वतःला कृष्ण म्हणतोय? आहेच मी. तो काशीचा राजा गतप्राण झाला. त्यावेळी तुझ्या नेत्रातून अश्रू वाहिले. दादा काय हे स्वाभाविक आहे. एखादा जीव जर का नाहक मारला गेला असेल, परक्याच्या नेत्रातून तुझा अश्रू येतात. मी तर या जगाचा देव आहे. मग मला सांगा, एखादा भक्त मारला गेला असेल, नाहक विनाकारण मारला गेला असेल तर मला दुःख नाही का होणार? दादा काय म्हणतोय? काशीराजा मारला गेला, हा रडला नाही. त्याला कारण आहे, हा त्याचा आश्रित होता. हा आश्रित होता आणि म्हणून याच्या डोळ्यातून घगा घगा अश्रू वाहला नाही. कारण याला माहिती होतं काशीराजा जर मेला तर याचं पितळ उरं पडणार. काशीराजा या तुमच्या कृष्ण. दादा दादा दादा, अहो द्वारकाधीश बलवान दादा,
हा गोड गोड बोलून तुम्हाला फसविणार आहे. गोड गोड बोलून तुम्हाला हा नक्की फसविणार. तुमच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेणार आहे. दादा मला सांगा काय रे ज्यानं अविचार व्यभिचार अत्याचार केला त्याला कृष्णानं शासन केलं हे तुम्हाला तो ज्ञात आहे. काशीराजानं या बहुरूप्याला या दुष्ट दुराचारी माणसाला आश्रित म्हणून ठेविलं. त्याला आश्रय दिला आणि हा जो माझ्या नावानं कृष्ण म्हणून फिरतोय ना तोच हा. मग याला संपविण्यासाठी काशीराजा मारणं हे मला क्रमप्राप्त होतं म्हणून काशीराजा पहिल्यांदा मारला आता याला मारला. अहो याच्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवता. तुम्ही विश्वास ठेवता. अहो ज्या काशीराजानं करुष देशाचा अधिपती पौंड्रकाला सहाय्य केलं त्याला आश्रय दिला त्या काशीराजाचा घात मी केला. मला सांगा